थांबा पाहुणे व्यासपीठावर विराजमान होती त्यानंतर कुस्तीला प्रारंभ एक प्रेक्षणीय लढत चप्पल चित्ता दुसरा ठाण्या वाघ अनेक मैदानामध्ये यावर्षी धुमाकूळ घातलेला शुभम सिग्नाळे विरुद्ध रविराज चव्हाण सोलापूर राष्ट्रीय स्पर्धेमध्ये दैदिप्यमान कामगिरी करणारा हा रविराज चव्हाण धक्कादायक निकाल देण्यामध्ये माहिर आहे. तब्बल 124 किलो वजनाचा शुभम सिग्नाळे आक्रमक होतोय, परंतु राज्य राष्ट्रीय स्तरावर ज्यांना अधिक पदकं मिळवली असा रविराज चव्हाण दरम्यान सरपंचाचा निष्क्रियतेचा इशारा पैलवान कुस्ती करा आक्रमक व्हा गुणांची नोंद करा. पुढचे दोन्ही मल्ल ताबडतोब तयारी करून आखाड्याकडे चला. आक्रमक होतोय शुभम सिग्नाळे तेवढ्याच त्याला लढतीला एकेरी पटाची सुंदर पकड दांडा लावण्याचा अयशस्वी प्रयत्न आणि दरम्यान झोनच्या बाहेर रविराजला 1 गुणाची नोंद. पुढची कुस्ती विशाल ठाक निलेश मोहिते अहिल्यानगर लाल कटोर रोहन पाटील कोल्हापूर निळा कटोर पैलवान एक ताकदीनं बलाढ्य आहे तर दुसरा चपळाईनं माहीर आहे आणि त्याचाच प्रत्यय आता 1 गुणाची नोंद रविराजच्या खात्यामध्ये. परत एकदा आक्रमक होतो रविराज गुण मिळवण्याचा आठवडा प्रयत्न पुन्हा एकदा टांगडावाची पकड परंतु एकेरी पटकाडला रवीनं आखाड्याच्या दरम्यान कुस्ती बाहेर पुन्हा स्टेप आउट रविराजला 1 गुणाची नोंद 2-0. सुंदर कुस्ती डोक्याला डोकं फिरताय डोक्यातले डाव बाहेर काढायला हजारो प्रेक्षक या ठिकाणी आपली कुस्ती पाहण्यासाठी उपस्थित आहे. इंद्रे समज संपलेल्या कुस्तीमध्ये शुभम चौगुले रोहन पाटील कोल्हापूर विजय. मोकळे हात मारू नका. सरपंच इशारा देत आहेत मित्रत्वाची सलामी कुस्ती करा. सतापाडी कोल्हापूर दरम्यान पहिल्या फेरीची समाप्ती गुणफला रावसाहेब घोरपडे निळा कास्टोम विश्रांती संपली. दुसऱ्या फेरीला प्रारंभ होतोय. महेंद्र गायकवाड इम्रान मुजावर ताबडतोब आखाड्याकडे चला. चालू आहे शुभम सिग्नाळेची गुण मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय
आपली पिछाडी भरून काढण्यासाठी आक्रमकता धारण करतायत शुभम सिन्नाळे. दरम्यान सरपंचाकडनं निष्क्रियता ऍक्टिव्हिटी पिरियड 30 सेकंदाची वेळ शुभम सिन्नाळेसाठी. पहिल्वान गुणांची नोंद करा आणि 30 सेकंदानंतर प्रतिस्पर्ध्याला एक गुण दिला जाईल. गुंड सर ही कुस्ती थांबल्यानंतर व्यासपीठाचा कार्यक्रम 5 मिनिटं सुरू होणार आहे. ओके. गुंड सर सर्व आखाड्यांना सूचना करा. आपापल्या आखाड्यावर चालू कुस्तीनंतर थोडा वेळ कुस्ती थांबेल. दरम्यान आक्रमक होत रविराजना 2 गुणांची नोंद केली आहे. मी कुस्तीच्या सुरुवातीलाच नमूद केलं होतं, अनेक धक्कादायक निकाल आपल्या चपळाईने देण्यामध्ये माहीर असलेला रविराज तब्बल 5 गुणांना आघाडीवर आहे. स्टेप आउटचे एक करून 2 गुण, ताबा मिळवलेले 2 गुण आणि निष्क्रियतेच्या वेळेत शुभमना पॉइंट न घेतल्यामुळेचा 1 गुण. दरम्यान सुंदर यांचा एकेरीपणाची पकड विनंती असेल सन्मानाचा स्वीकार सुशांत ताबा मिळवत 2 गुणांची 5-2 सुशांत देशमुख सोलापूर घंटा वाढला. आणि सालपडलेल्या कुस्तीमध्ये मोहन पाटील कोल्हापूर विजय. चालू कुस्तीनंतर 70 किलो पुढची लढत. तुषार खापकर धाराशिव काष्टो, यश माकडी नागपूर. एक मिनिट. ध्रुव काष्टो पहिलवान तयार. एक पुढली मिनिट. कुस्ती देऊ नका आता. व्यासपीठावर एक कार्यक्रम चालू होणार आहे तर त्यामुळे पुढली कुस्ती घेऊ नका. सूचना दिलेली आहे ऑलरेडी. आखाड्यावर चालू असलेल्या कुस्त्यानंतर 4ही आखाडे थोडा वेळ थांबतील. व्यासपीठाचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर कुस्ती स्पर्धा पुढे चालेल. 5-2 अखेरचं 1 मिनिट. तब्बल 3 गुणांची आघाडी आहे रविराजकडे. भरभक्कम ताकदीचा शुभम प्रयत्न करतोय. सरपंच समज देत आहे, पहिलवान डावाच्या पकडीतून पळू नका. नियमानं बांधलेली कुस्ती आहे. पुरेसा वेळ असेल तर प्रथमतः समज दिली जाते आणि त्यानंतर पुन्हा तीच कृती केल्यास ताकीद प्रतिस्पर्ध्याला गुण दिला जातो. महेंद्राची ठीक आहे. महेंद्र तयारी करून यायचंय. आपल्या कुस्तीनंतर व्यासपीठाचा कार्यक्रम होईल. चला नोंद घ्या. महेंद्र गायकवाड विरुद्ध इम्रान मुजावर. ताबडतोब पट्ट्या बांधून माती कडेकडे झाला. 2 नंबर. आणि कुस्तीचा निर्धारित वेळ समाप्त. पहिला रिझल्ट द्या. खिलाडूंची शुभम डिसिप्लिन. संपलेल्या कुस्तीमध्ये गुणांच्या आधिक्यावर रविराज चव्हाण पुढच्या फेरीमध्ये प्रवेश.